काल आपण भेटलो होतो आणि काल आपली न्यूझीलंड आणि पाकिस्तानच्या मॅचबद्दल आपली चर्चा झाली होती की आपण प्रिडिक्शन करू शकतो. त्याप्रमाणे तुम्ही प्रिडिक्शन केलं होतं की न्यूझीलंड मॅच जिंकेल आणि पाकिस्तानचा त्यापुढे काही निभाव लागणार नाही. पण ती मॅचच पावसामुळे रद्द झाली. त्याच्यापुढे आपण काहीच करू शकत नाही. आज परत 2 सामने आहेत. एक आहे इंग्लंड आणि श्रीलंका आणि दुसरी आहे साऊथ आफ्रिका आणि इंडिया. तर मला आता हे विचारायचं आहे की जी इंग्लंड आणि श्रीलंकाची मॅच आहे, सगळ्यात पहिलं ती होईल की नाही ह्याच्यासाठी आपण प्रिडिक्शन करू शकतो का? आजही आपण तो प्रेडिक्शन त्याच्यावरती करू शकतो. आणि आज जरी पावसाची शक्यता त्यांनी वर्तवली असली तरीही हा सामना होण्याची शक्यता ही अधिक दिसते. तुम्ही ते कशावरून बोलता? कसं असतं की काही जे प्रश्न असतात की उदाहरणार्थ एखादी घटना घडेल का, हा एक वेगळा प्रश्न, आणि एखादी घटना घडणार असेल तर ती कशी घडेल हा वेगळा प्रश्न. आणि काल आपल्या चर्चेत आपण हे बघितलं होतं की ज्योतिषशास्त्रात अशाच घटना येतात की ज्या घडणार असतात. बरोबर. म्हणजे ती घटना घडेल की घडणार नाही असा तिथे विषयच नसतो. कारण असा विषय आला तर ती घटना त्या ज्योतिषशास्त्राच्या कक्षेत बसत नाही. मग अशा वेळेला काय करावं लागतं तर ज्या वेळेला एखादी घटना घडेल की नाही घडणार असा ज्या वेळेला विषय येतो त्यावेळेला आपल्याला थोडा वेगळा मार्ग अवलंबवावा लागतो. आणि माझ्या मते ह्याच्यासाठी ज्योतिषशास्त्रासोबतच लोलकशास्त्र सुद्धा प्रचलित आहे, जे बऱ्याच जणांना, बऱ्याच प्रेक्षकांना, बऱ्याच ज्योतिषांना माहिती असेल. तर त्या लोलकशास्त्राचा उपयोग करून आपण हे पाहू शकतो की ही घटना घडेल की नाही घडणार. आणि त्याच अनुषंगाने मी आज सांगतोय की जरी तिथे पावसाची शक्यता असली तरी आजचा सामना जो आहे तो खेळला जाण्याची शक्यता जास्त आहे. मग आता आपण हे बघूया का की आजच्या मॅच मध्ये इंग्लंड जिंकेल का श्रीलंका जिंकेल, हे आपण प्रेडिक्ट करू शकतो का? हो, आपण हे निश्चितच प्रेडिक्ट करू शकतो. फक्त त्यासाठी तुम्हाला एक कार्ड मात्र निवडावं लागेल की ज्याच्या योगे मी पुढे जाऊन प्रश्नकुंडली मांडे आणि माझी प्रेडिक्शन्स मी त्याच्यावरती देईन. तर पहिल्यांदा तुम्ही यातलं कार्ड काढा. मला कोणता प्रश्न वगैरे ठेवायचा आहे का? हो, मनात तुम्हाला प्रश्न ठेवावा लागेल. कारण जसं काल म्हटलं तसं की ज्योतिषशास्त्रात प्रश्न स्पेसिफिक असावा लागतो. त्यामुळे कोणता संघ मॅच जिंकेल अशा प्रश्नापेक्षा तुम्ही एक जो तुम्हाला वाटतोय अंतःप्रेरणेने तुम्हाला जो संघ वाटतोय की जिंकावा किंवा काय अशी जी तुमची इच्छा आहे त्याप्रमाणे तुम्ही प्रश्न असा हे करू शकता की हा संघ आजची मॅच जिंकेल का, असा प्रश्न मनात करून तुम्ही कार्ड काढा आणि नंतर तो प्रश्न मला सांगा. कार्ड प्रमाणे प्रश्नकुंडली मांडून कॅल्क्युलेशन करून आपण प्रेडिक्शन देऊ शकतो. हे बदाम आर्ट मी काढलेली आहे आणि माझा प्रश्न असा आहे की आज इंग्लंड संघ मॅच जिंकेल का? पण इंग्लंड संघ मॅच जिंकेल का हा प्रश्न आहे आणि बदाम 8 यांनी काढलेला आहे. मग यानुसार प्रश्नकुंडली मांडून आपण कॅल्क्युलेशन करून याचं उत्तर देऊ शकतो. गुरुजी, मग आता तुम्ही कॅल्क्युलेशनच्या हिशोबाने मला सांगू शकता का की आज इंग्लंड मॅच जिंकेल का नाही? तुम्ही जे पान काढलं होतं ते बदाम 80 हे तुम्ही काढलेलं होतं. आणि 8 म्हटल्यावर मुळातच विलंब असतो, संघर्ष असतो, खूप कष्ट असतात, मेहनत असतात. आणि आत्ता ज्याप्रमाणे मी कॅल्क्युलेशन सुद्धा केलेलं आहे, प्रश्नकुंडली पण मांडलेली आहे, तर या सामन्याचा शासक ग्रह, रुलिंग प्लॅनेट ज्याला आपण म्हणतो, तो मंगळ आहे. आणि मंगळ ग्रहाचं कार्यक्षेत्र पाहिलं असता तो विरुद्ध संघाला जास्त फेवर करतोय. आणि त्यामुळे इंग्लंड संघाची या सामन्यामध्ये जिंकण्याची जी शक्यता आहे ती खूपच कमी आहे. आणि जर त्यांना जिंकायचं असेल तर खूपच संघर्ष त्यांना करावा लागेल आणि तो संघर्ष करूनच जर ते सामना जिंकले तर, पण ती शक्यता कमी वाटते. म्हणजे आपण याच्याबद्दल असं म्हणू शकतो का की आज श्रीलंका जिंकेल? श्रीलंका जिंकण्याची शक्यता अधिक आहे. जसं मी म्हटलं तसं की मंगळ हा जो कार्यग्रह आहे तो विरुद्ध संघाला
सपोर्ट करतोय, विरुद्ध संघाला तो फेवरेबल जातोय. त्यामुळे श्रीलंका संघ जो आहे तो सामना जिंकू शकतो आजचा. आणि पुन्हा आपण जर बघायला गेलो तर हा सामना श्रीलंकेतच होणार आहे, त्यामुळे त्यांना मायदेशातल्या प्रेक्षकांचं सुद्धा पाठबळ मिळेल. म्हणजे ही एक त्यांच्या दृष्टीने जमेची बाजू होऊ शकते आणि त्यामुळे श्रीलंका संघ सामना जिंकण्याची शक्यता जास्त आहे. धन्यवाद.